रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज मी ना एक अनयूज अनटच आणि खूप सुंदर असा फ्लॅट आहे जो हिरानंदानी इस्टेटच्याच आतमध्ये एक बिल्डिंग आहे जी नवी कोरीच आहे, OC रिसिव्ड झालेली बिल्डिंग आहे आणि 691 कार्पेटचं घर असेल आणि हिरानंदानी इस्टेटलाच आहे। जिथे TCSची कंपनी बघितली तर जवळच असणार आहे। 691 कार्पेटचं घर ॲक्च्युली हिरानंदानी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं बनवलेलं कसं आहे तेच मी खरं तर दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। आता हा जो फ्लॅट आहे हा एकदम अनयूज अनटच, बिलकुल कुठेही काही न वापरलेलं घर असेल। आणि हिरानंदानी बिल्डरबद्दल मला जास्त बोलायच्या ऐवजी मला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हिरानंदानी बिल्डर्सचं सगळं काम म्हणा काय कसं असतं ते। फ्लॅट जे असते याच्यावरती प्रॉपर काही फ्लॅट आहेत, फ्लॅट जे आहेत ते साऊथ ईस्ट फेसिंग आहे, म्हणजे बाहेर जाताना साऊथ ईस्ट आहे अशा पद्धतीचं घर आहे। आणि ज्यावेळेला आपण इथे येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता ह्या साईडला लिफ्ट आहेत, काही फ्लॅट त्या साईडला आहेत, काही फ्लॅट ह्या साईडला आहेत, लिफ्ट वगैरे पण आहेत चांगल्या। परत मध्ये जर आपण गेलो तर पलीकडल्या साईडला परत एक लॉबी येणार, ती 1 2 3 4 बघा ह्या लिफ्ट आहेत, पलीकडे पण काही घरं आहेत। तर ह्या साईडचे जे घरं आहेत तसं बघितलं तर बघा हे जे घर आहे हे आपलं इथून चालू होतं, म्हणजे जर आपण इथून धरलं तर इथून इथपर्यंत आतमध्ये जाताना हे नॉर्थ वेस्ट असणार आहे। आणि ज्यावेळेला आपण हा फ्लॅटमध्ये येतो त्यावेळेला बघा की असं मस्तपैकी हा हॉल असेल, जो तुम्ही इकडनं जरी बघितलं तरी अधिक ह्या साईडला जरी आपण बघितलं तरी सुंदर मोठा प्रशस्त असा तुम्हाला ह्याचा हॉल मिळतो। आणि हॉलमधनं जर आपण समोर बघितलं तर हे बॉलिवूड नावाचं जे हॉटेल आहे एक तर तुम्हाला ते दिसते, अधिक इकडल्या ह्या बिल्डिंग्स आहेत त्या दिसतात। इथे भविष्यात येणारं हे इथं क्लब हाऊस पण असणार आहे, क्लब हाऊस बनणार आहे इकडे ह्या साईडला। आणि नंतर ह्या हॉलच्याच आपण जर ह्या साईडला जर आलो तर इथं परत चांगलं मोठं किचन आहे। इथं तुम्ही बघू शकता फ्रीजला जागा आहे आणि इकडे तुमचं L शेपला एक किचन असेल ज्याच्यात पाईपलाईन वगैरे सगळी आलेली आहे, गॅसची शेगडी पण लावून दिलेली आपल्याला याच्यामध्ये अशी मिळेल। जसं जे आता तुम्ही बघताय हे सगळं आपल्याला ह्या घरामध्ये असंच नक्की मिळणार आहे। आणि नंतर आपण जेव्हा पुढे येणार त्यावेळेला ह्या साईडला जर आला तर तुम्हाला परत प्रशस्त मोठं असं एक बेडरूम असणार आहे, जे बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता किती मोठी आणि किती चांगली आहे। ह्याचं काम कन्स्ट्रक्शन खूप चांगलं असतं बघा, या खिडक्याच बघा किती सुंदर आणि किती चांगल्या टिकाऊ बनवलेल्या आहेत। आणि नंतर इथे खरं तर हे स्टँडिंग टाईपच आहे, पण मग तुमच्या घरातनं असा व्ह्यू तुम्हाला मिळेल। ह्या घरामध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला खूप उजेड आणि वारं मात्र ह्या घरामध्ये खूप चांगलंच आहे। आणि नंतर ज्यावेळेला त्या बेडरूममधनं इकडे येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इथे परत एक असं मोठं बाथरूम वॉशरूम टॉयलेट प्रॉपर मिळतं। आणि ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला ड्राय बाल्कनीसाठी खूप प्रशस्त आणि अशी मोठी जागा तुम्हाला ह्या घरामध्ये इथे नक्कीच मिळते। आणि आपण जर ह्या वॉशरूममधनं बाहेर पडायचा जर विचार केला तर बाहेर आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली परत इकडं एक मोठं बेडरूम आहे, जिथे तुम्ही बघू शकता हे इथे आहे हे तुमचं कपाट लावण्यासाठी मोठी जागा आहे। आणि कपाटाच्या ह्या साईडला आल्यानंतर परत इथे बाथरूम वॉशरूम टॉयलेट मोठं चांगलं प्रशस्त रेडी मिळेल आपल्याला इकडनं। आणि इकडं आपण बाहेर आल्यानंतर परत तुम्हाला असा मोठा बेडरूम इकडे मिळतो जो मस्तपैकी हवेशीर असणार आहे। ही खिडकी जर आपण उघडली तर आपल्या घरामध्ये चांगली हवा नक्की येते आणि समोरचं परत हा तुमचा असल्या पद्धतीचा हा व्ह्यू तुम्हाला असाच मिळेल। ह्या कोपऱ्यात साईडला पण बिल्डिंग येऊ शकते, पण इथे जे आहे सध्या तुम्हाला इथे क्लब हाऊस वगैरे हे मिळणार, इथे क्लब हाऊस येणार आहे। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे, 697चा कार्पेटचा फ्लॅट असणार आहे। इथे 1,95,00,000 1.95 पासनं 2 करोडपर्यंत हायर फ्लोअरला गेल्यानंतर एक वेगळा रेट आहे, लोअर फ्लोअरला आले। आता लोअर फ्लोअरला जर आपण गेलो तर 1.95 ऑल इन्क्लुझिव्ह 697 कार्पेटचं घर आपल्याला इथे मिळू शकतं, इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग सगळंच आलं। OC रिसिव्ड असल्यामुळे GST वगैरे याच्यात लागणार नाही आहे। अशाच पद्धतीचा हा फ्लॅट मी आज दाखवलेला आहे, हिरानंदानीचा फ्लॅट आहे। असे वेगवेगळे फ्लॅट आम्ही रोज दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो। हा त्यात खूप सुंदर आणि चांगला फ्लॅट आहे। ज्या लोकांना हिरानंदानी एस्टेटमध्येच घर घ्यायचं त्यांच्यासाठी हा एक ऑप्शन चांगला नक्की असू शकतो। जर तुम्हाला ह्या फ्लॅट संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर मला असं वाटतं तुम्ही आम्हाला संपर्क करा, आम्ही नक्की ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला नीटनेटकी इत्थंभूत माहिती देण्याचा प्रयत्न करू, अधिक डीलही चांगली करून देण्याचा नक्की प्रयत्न करू शकतो। अशाच पद्धतीचे आम्ही नवीन फ्लॅट तुमच्यासाठी नक्की घेऊन येत आहे। मला असं वाटतं त्यासाठी तुम्ही आम्हाला जास्त सबस्क्रायबर्स करा आणि तेवढं प्लीज जास्तीत जास्त बघा, जेणेकरून आम्ही आमच्या
कामाचा ट्रॅक चांगला आहे असं स्वतःला समजू आणि अजून जास्तीत जास्त नवीन फ्लॅट काढून देण्याचा प्रयत्न करू. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.